नमस्कार. डाळीसाठी आपण फोडणी देत आहोत. मोहरी टाकलेली आहे, लसूण टाकला. ऑर्डर चालू आहे आपली. ऑर्डर मी तुम्हाला आता रोज इथून पुढे ऑर्डर दाखवण्याचा प्रयत्न करते. जी मला येते ना ती मी तुम्हाला दाखवणार आहे, शेअर करणार आहे. जिरं टाकून घेतलं. डाळ शिजवून घेतलेली आहे ऑर्डरप्रमाणे. 3-4 ऑर्डर होईल एवढी ती डाळ मी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलं. आता ते आपण एकत्र करून घेऊया. ऑर्डरप्रमाणे हे मी तुम्हाला दाखवत जाईन. त्याच्याप्रमाणे काय ऑर्डर आहे हे पण दाखवत जाईन. फोडणी देण्यासाठी आपण त्या फोडणीमध्ये वरण ओतून घेतलं. ऑर्डरप्रमाणे आपल्या पुढच्या चपात्या चालू आहे. व्हेज थालीची ऑर्डर आली आहे आणि 5 पुऱ्या. हे मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारून नाही दाखवू शकले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. ही चपाती आपली भाजून होऊन 3 चपात्या व्हेज थालीसाठी असतात त्याप्रमाणे त्या झालेल्या आहेत. एकीकडे तेल तापवले, एकीकडे भाजी गरम होते. ही लाल चण्याची मोड आलेल्याची भाजी आहे. 5 चपात्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघा ऑर्डरचा टाईम कमी असतो त्याच्यामुळे भरून घेतलेला आहे भात. जो राईस आहे ते पुऱ्या वगैरे ही ऑर्डर आपली पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसरी ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये आपण कढई घेतली. कढईमध्ये आपण कांदा टाकला. कांदा टाकून हा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त लागतो. काय ऑर्डर आहे मी तुम्हाला सांगतेच आहे, कारण मी ह्याच्यात पण अशा कंटिन्यू ऑर्डर आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. तशा तर खूप ऑर्डर असतात. हिरवी हिरवी मिरची टाकली. कस्टमरला स्पायसी पाहिजे होतं. ही एक बुर्जी आहे. त्याच्यामध्ये हळद टाकलं, मिरची झाली आणि त्यांना ऑइल पण जास्त पाहिजे होतं कस्टमरला, तर आपण ऑइलचा वापरसुद्धा जास्त केलेला आहे. ही 2 अंडी टाकून घ्यायची. 2 अंड्याची एक बुर्जी असते. हे दुसरं अंडही आपण टाकून घेतलेलं आहे. आता आपण एकत्र करून घेऊया. कंटेनरच्या मापाप्रमाणे ही एक बुर्जी आपण बनवतो. हे सर्व आपण मिश्रण एकत्र करून घेऊया. इन्स्ट्रक्शन येतं त्यांचं, कस्टमरांचं असतं ते त्यांना ऑइली आणि स्पायसी पाहिजे होतं. आपली होतच आलेली आहे एक बुर्जी. दुसरीकडे दुसऱ्या ऑर्डरची तयारी चालू आहे. त्याच्याबरोबर अजून तिसरी ऑर्डर होती, त्या तिसऱ्या ऑर्डरची तयारी चालू आहे. मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की काय आहे हे. लक्षात नाही आलं की तुम्हाला पैसे किती आहेत आणि ऑर्डर काय आहे, कितीला किती चार्ज आहे, कस्टमरांचं नाव, हे सर्व असतं त्याच्या पुढच्या नेक्स्ट ऑर्डर. आपली एक बुर्जी जवळजवळ झाली. ही बघा कंटेनरमध्ये आपण भरून घेतली. हे 250चं कंटेनर आहे. त्या 250च्या कंटेनर आपण अशी भरून घेतली. कंटेनरचं त्याच्यानुसार हे आपण भरून घेतली. आता दुसरी आहे तिसरी ऑर्डर. पुढच्या ऑर्डरसाठी कांदा फ्राय होते. त्याच्यामध्ये आपण हळद टाकलं, तिखट टाकलं. हा आमचा घरगुती मसाला आहे, तो टाकून घेतला. त्याच्यामुळे तेल सुटतं. मी तेल सुटतं ते दाखवेन तुम्हाला नंतर. हा मसाला आहे बघा, आम्ही करून ठेवतो. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर होत नाही मसाल्याचा, फक्त कांद्यामध्येच खोबरं, अद्रक, लसूण आम्ही करतो. असा मसाला आमचा आहे. आता ह्याला नंतर तरी सुटेल. सुका बोंबील ग्रेव्हीची ऑर्डर आली आणि 2 चपाती त्याच्याबरोबरची. हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. चांगलं फ्राय करून झालं की एका बाजूला हे बघा अशी तरी सुटली आहे, पण बनवल्यानंतर अजून तरी सुटते. तर बोंबील घेतले, सुके बोंबील आहे ते धुवून वगैरे घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत. एकत्र आपण करून घेऊया. ग्रेव्हीमध्ये देत आहोत आपण. एकसारखं छान पैकी परतून घेऊया आपण. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. बोंबील, सुके बोंबील आहे ते शिजण्यासाठी. ते शिजतात आहे तोपर्यंत आपण चपाती लाटून घेतली आणि भाजूनही घेतली. टाईम कमी असतो आणि त्याच्यामुळे खूप घाई करायला लागते. हे बघा तेल किती छान सुटलं आहे बघा. जो घरगुती मसाला टाकला ना त्याच्यामुळे हे तेल सुटलेलं आहे. हे 250 कंटेनरमध्ये जातं. हे बघा, हे तुम्हाला दाखवत आहोत. तेल पण किती छान सुटलं आहे आणि क्वांटिटी छान आहे आणि त्याच्यामुळे आणि चविष्ट पण बनतं त्या मसाल्यामुळे. कांद्याचं प्रमाण जास्त असतं त्यात. हे आपण उरलेलं तेल ही त्यांना देऊन टाकलं, कारण तेल त्याला तरी पाहिजे असते. ही पूर्ण ऑर्डर झाल्या. दोन्हीकडे 2 ऑर्डर दाखवल्यात बघा. एक बुर्जी विथ 2 चपातीची होती आणि सुका बोंबील ग्रेव्ही विथ 2 चपाती.
हे तिसरं हे आपण 2-3 ऑर्डर आल्या होत्या सुका बोंबील ग्रेव्हीच्या. तर सुका बोंबील थाली पण आली होती, त्याची पण ऑर्डर आम्ही कंटिन्यू तुम्हाला दाखवत आहे. सुका बोंबील थालीमध्ये 2 राईस भाकरी असते. ही 4थी ऑर्डर आहे, तुम्हाला ही दाखवत होती. आणि त्याच्याबरोबरच्या आधीच्या ऑर्डरच्या नंतरच्या ऑर्डरच्या अशा मिळून चपात्या आम्ही एकत्रच करून घेतल्या. आणि तवा फ्राय आला होता. तवा फ्रायमध्ये आपण तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आपण अंड्याचे 2 भाग करून फ्राय करून घेतलं. हे तवा फ्राय आहे, 250 कंटेनरमध्ये जातं. मी तुम्हाला दाखवते आहे ते 2 अंड्याचंच असतं हे. पुढच्या वेळेस मी नक्की ऑर्डर काय आहे हे टाकेन, तेव्हा तुम्हाला समजेल की ऑर्डर काय आहे, म्हणून मला पण सोपं पडेल आणि तुम्हाला पण समजेल. तर हे फ्राय होत आहे. एकाच बाजूने फ्राय करायचे, दुसऱ्या बाजूने आपल्याला फ्राय नाही करायचे, फक्त ते उलटून घ्यायचेत आपल्याला. थोडं फास्ट गॅसवरतीच करायचं, कारण टाईम कमी असतो, त्याच्यामुळे फास्ट गॅसवरती आपल्याला करायला लागतं, जेणेकरून लवकर होईल. मग दोन्हीकडे 2 गॅस चालू असतात. हे जवळजवळ आपले फ्राय झाले, तेवढे फ्राय झाले तरी चालतात. आणि मग आपण गॅस बंद करायचा आहे. आपल्याला एवढेच फ्राय पाहिजे. ह्याच्यावरती आपण टाकायचं आहे ते मीठ. हे हलकंसं मीठ टाकलं. त्याच्यानंतर हळद ह्याच्यात येत नाही, ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपली लाल मसाला आहे ना, तो येतो. आता हे त्याच्यावरती हे करून तेल त्याच्यामध्ये असं त्याच्यावरनं स्प्रेड करून घेऊया, जेणेकरून त्यावरती चटणी नाही दिसणार. अशा प्रकारे आपलं झालं. हे 250 कंटेनर आहे आणि वरून आपण कोथिंबीर टाकली. ही ऑर्डर पूर्ण झाली आपली. थँक्यू.